हगवण्यांचं घर की सुनांची छळछावणी? हगवण्यांकडून मोठ्या सुनेचाही छळ. मयुरीने दाखवले छळाचे पुरावे. वैष्णवीच्या मृत्यूनंतर हगवणे कुटुंबाचे नवनवे कारनामे समोर येण्यास सुरुवात झाली आहे. हगवण्यांची मोठी सून मयुरीनं माध्यमांसमोर हगवण्यांच्या छळछावणीचं धक्कादायक वास्तव मांडलंय. नणंद करिश्मा, सासू लता, सासरा राजेंद्र आणि दीर शशांकच्या बेदम मारहाणीला कंटाळूनच आपण माहेर गाठल्याचं मयुरीनं सांगितलंय. वैष्णवी हगवणे हिची मोठी जाऊबाई आपल्या सोबत आहे. खरं तर तिलाही हगवणे कुटुंबाने मारहाण केली होती. तिचे फोटो आता काही समोर आले आणि या संदर्भात आपण तिच्याशी बोलूयात. ताई, खरं तर तुला ती मारहाण कधी झाली होती आणि कशासाठी आणि कशा प्रकारे झाली? म्हणजे मारहाण थोडक्यात मी त्यांना प्रत्युत्तर द्यायचे प्रत्येक गोष्टीला. मी त्यांचं ऐकून नाही घेतलं, काही सहन नाही केलं, म्हणून ही मारहाण कायम तिच्या नवऱ्याकडून म्हणजे शशांक हगवणेकडून आणि नंदेकडून आणि सासऱ्याकडून आणि सासूकडून कायम झालेली आहे मला. आणि त्याचे हे फुटेज वगैरे आहेत जे वारंवार इथून मागे जे जे होते मी त्याचे सगळे प्रूफ माझ्या घरी पाठवून ठेवायचे की मला यांनी असा असा त्रास दिलेला आहे, मारहाण केलेली आहे. हो, कपडे पण इथं तर कपडेच फाडले, मी ते धरलेलं आहे. इथं मी चौकीत बसून होतं तरी कंप्लेंट घेत नव्हते. हे सगळं मेडिकल रिपोर्ट वगैरे आहेत. तर अतिशय भयानक आहे. कुठल्या पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला होता? पौड पोलीस स्टेशनला केला होता. कॅमेरामन आदर्श कटकेसह सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज. 2022 मध्ये लग्न झाल्यानंतर मयुरीचा छळ सुरू झाला. सततची शिवीगाळ, बेदम मारहाण असह्य झाली. त्यामुळे मयुरीनं आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात जानेवारीमध्येच पौड पोलीस ठाण्यात तक्रार केली. मात्र पोलिसांनी तक्रार घेतली नसल्याचा गंभीर आरोप मयुरीनं केलाय. लहान जाऊ वैष्णवीच्या मृत्यूनंतर मयुरीनं आपल्यासोबत घडलेल्या छळाची कहाणी सांगितली. वैष्णवी आणि मला एकत्र बोलू देत नव्हते. नणंद, सासू, सासरे आणि वैष्णवीचा नवरा सतत मारहाण करायचे. हुंड्यासाठी कायम छळ करायचे. वैष्णवीचा नवराही मला मारायचा. माझ्या नवऱ्यालाही शशांककडून मारहाण व्हायची. कुटुंबातील लोकांची प्रवृत्ती माहीत असल्यानंच नवऱ्यानं माहेरी सोडलं, असं मयुरीनं सांगितलं. हगवणेंची मोठी सून मयुरीच्या तक्रारीची दखल पोलिसांनी का घेतली नाही? महिला आयोगानंही मयुरीच्या तक्रारीची दखल वेळीच घेतली असती तर कदाचित वैष्णवीचा जीव वाचला असता. मात्र आता उशिरानं जाग आलेल्या महिला व बाल कल्याण मंत्र्यांनी हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचे संकेत दिलेत. तू पैसे दिले नाही म्हणून तुझ्या मुलीला मारून टाकलं, अशी निर्लज्जपणे कबुली शशांक हगवणेनं दिल्याचा आरोप वैष्णवीच्या वडिलांनी केलाय. मात्र हगवण्यांमध्ये एवढा माज कुठून आला? पोलिसांवर जानेवारीमध्ये कारवाई न करण्यासाठी राजकीय दबाव होता का? असे अनेक प्रश्न आता निर्माण झालेत. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.